पहा 1939 मध्ये काँग्रेस सोडल्यानंतर सुभाषचंद्र बोस यांनी कोणता पक्ष स्थापन केला, तर तो पक्ष आहे फॉरवर्ड ब्लॉक. राईट आन्सर ऑप्शन 2 फॉरवर्ड ब्लॉक. ओके, कधी स्थापन केलेला आहे? 1939 मध्ये. कोणी स्थापन केला? सुभाषचंद्र बोस यांनी. आणि काय केलं होतं 1939 मध्ये? काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली होती. समोरचा प्रश्न पाहूया. पंजाब केसरी म्हणून कोण ओळखले जातं? पंजाब केसरी म्हणून लाला लजपतराय यांना ओळखले जातं. राईट आन्सर ऑप्शन 2 लाला लजपतराय. लाला लजपतराय यांना त्यांच्या धाडसी नेतृत्वामुळे पंजाब केसरी ही उपाधी देण्यात आलेली आहे. ओके, एक लाल बाल पाल त्रिये पहा. लाल बाल पाल त्रियेमध्ये लाला लजपतराय हे लाल आहेत. बाल म्हणजे बाळ गंगाधर टिळक म्हणजेच लोकमान्य टिळक आणि पाल म्हणजे बिपिन चंद्र पाल. हे तुम्हाला विचारलं जातं, हे देखील इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. समोरचा प्रश्न पाहूया. 1857च्या उठावात सर्वप्रथम बलिदान कोणी दिले? 1857च्या उठावात सर्वप्रथम बलिदान दिलेलं आहे मंगल पांडे यांनी. राईट आन्सर ऑप्शन 3 मंगल पांडे. ओके, 1857च्या बंडाची पहिली ठिणगी पेटवली होती ती सर्वप्रथम मंगल पांडे यांच्या बलिदानाने. हे आपल्याला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे, परीक्षेमध्ये हे डायरेक्ट विचारलं जातं. समोरचा प्रश्न. भारताची पहिली महिला राज्यपाल कोण? पहा, आपल्या भारताची कोणत्याही राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण आहेत? तर त्या आहेत सरोजिनी नायडू. राईट आन्सर ऑप्शन 2 सरोजिनी नायडू. ओके, या कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल आहेत? तर त्या उत्तर प्रदेश. ओके, उत्तर प्रदेश या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल आहेत, म्हणजे भारतातील पहिल्या महिला राज्यपाल आहेत. आणि जर मी तुम्हाला विचारलं भारतातील पहिल्या मुख्यमंत्री, ओके, भारतातील कोणत्याही राज्याच्या पहिल्या महिला, हे लक्षात ठेवा, पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्या आहेत सुचेता कृपलानी. ओके, त्या आहेत सुचेता कृपलानी. आणि राज्य कोणतं आहे मित्रांनो? तर ते राज्य देखील आहे उत्तर प्रदेशच. हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. समोरचा प्रश्न पाहूया. तर मित्रांनो, ही जी भरती आहे तुमची ती कितवी लेवलवर आहे? तर ती आहे 7वी लेवलवर. ओके, आणि किती मार्क्ससाठी आहे? तर त्यासाठी आहेत ते 30 गुण. आणि किमान गुण तुम्हाला किती आवश्यक आहेत? तर किमान गुण आवश्यक आहेत 15. ओके, तर आपण काय करायचं मित्रांनो, किमानवर राहायचं नाही, आपण जवळजवळ 28 ते 29 गुण मिळवूनच राहायचे. अशाच पद्धतीचे प्रश्न येणार आहेत आणि अशाच प्रश्नांचा आपण 2000 वन लाइनर प्रश्नांचा महाप्रश्न संच बनवलेला आहे, जो तुमच्या या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे. यामध्ये आपण टोटल महत्त्वाचे सर्व प्रश्न घेतलेत, म्हणजे परीक्षा भिमुख असतील तेच प्रश्न आहेत. ते 2000 वन लाइनर प्रश्न घ्यायचे. ते तुम्हाला कसे मिळणार आहे? तर त्यासाठी तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. आणि यासाठी फक्त आणि फक्त 69 रुपीज इतकी माफक फी आपण ठेवली. तुम्हाला व्हॉट्सअपवरच या 2000 वन लाइनर प्रश्नांचा महाप्रश्न संचाची PDF दिली जाईल, ती तुम्ही प्रिंट करून रीड करू शकता. हे लक्षात घ्या. त्यामुळे आत्ताच हा प्रश्न संच घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा